नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात राज्यातील विविध भागातून पालेभाज्या दाखल होत आहेत। सध्या कोथिंबीर देखील मोठ्या प्रमाणात येत आहे। मात्र कोथिंबीरीची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत। याचा फटका व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। दरम्यान कोथिंबीरीची विक्री 5 ते 6 रुपये जोडी अशी होत आहे, तर ग्राहकांची पाट आणि मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने माल साठत आहे। यामुळे कोथिंबीरच्या दरावर याचे परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत। याचा परिणाम व्यापाऱ्यासह शेतकऱ्यांवरही झाला आहे। खरेदी 10 रुपयांनी आणि विक्री 6 रुपयांनी करण्याची वेळ आल्याने मोठे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागत असल्याचे, खूप वाईट स्थिती असल्याचे व्यापारी सांगत आहेत। झालेले पुरे गिरायकांचे शेतकऱ्यांचे पैसे बनत नाहीत। गिरायक नसल्यामुळे म्युन्सिपालिटीचा त्रास असल्यामुळे रोडचे माल पाल उचलतात, माल गिरायक घेत नाहीत। अतिशय बेकार परिस्थिती मार्केटवाल्यांची आहे। जी 10 रुपये खरेदीचा माल इथं 6 रुपये येऊन खपतोय। कोथिंबीर 10 रुपये खरेदी जाग्यावर इथं 6 रुपये 5 रुपये खपते। व्यापाऱ्यांची अवस्था एकदम खराब बेकार झालेली आहे। पहिले 10 रुपये 12 रुपये माल खपत होता, आता 5 रुपये 6 रुपये माल खपतोय। 500 रुपये 600 रुपये 100 असा खपतोय जुडा। भाव कमी झालाय कारण काय? गिरायक नाही, गिरायकांचे धंदे होत नाहीत। म्युन्सिपालिटी त्रास देते गिरायकांचे, माल उचलून घेऊन जाते, त्यामुळे गिरायक माल घेऊन जात नाहीत, माल तसेच पडतात। त्यामुळे इथं मार्केटमध्ये गिरायक नाही। काय शक्यता नाही, भाव जास्त कमी जास्त होतच नाही। माल पडलेला आहे, माल शिल्लक राहतोय, पुरेपूर माल खपत नाही। जो गोडा खपायचा होता जेवढा खपू शकत नाही आता। आवाज टुडेसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनोजिया, रिपोर्ट नवी मुंबई।